ओके सो हाय मुलांनो. हा सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन वरती, जो आहे रिलेशन्स अँड फंक्शन्स. हो ना, जसं तुम्ही टॉपिक बघू शकता. तर मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. तर जसं तुम्ही टॉपिक बघू शकता आपलं आजचा जो रिलेशन्स अँड फंक्शन्स आहे, तर यामध्ये आपण मेजरली तीन गोष्टी बघणार आहोत. ओके, सो ह्या तीन गोष्टी कुठल्या आहेत हे मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ते आहे आपलं कार्टेशियन प्रॉडक्ट. ठीक आहे, तर कार्टेशियन प्रॉडक्ट मुलांना आपलं असतं दोन सेट्सच्या मध्ये. ठीक आहे, मग सेकंड आपण बघणार आहोत की रिलेशन्स काय आहे, आणि थर्ड आपण बघणार आहोत की फंक्शन्स काय आहेत. बरोबर ना, टॉपिकच रिलेशन अँड फंक्शन्स आहे, तर रिलेशन अँड फंक्शन्स शिकणार आहोत मी. आणि हा जो टॉपिक आहे कार्टेशियन प्रॉडक्ट, हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर थ्रू आउट द चॅप्टर हो ना, जसं जसं आपण चॅप्टर मध्ये प्रोग्रेस करणार आहोत, आपला जो मेन ऑब्जेक्टिव्ह असेल तो असेल ह्या तीन गोष्टी समजण्यात. ठीक आहे, याच्याऐवजी बाकी काहीच चॅप्टर नाही आहे. ठीक आहे, तर मी ही गोष्ट ऍक्च्युली खरंच नोटीस केली आहे की मुलं जे असतात ना, त्यांना वाटतं की आपण फक्त चॅप्टर उघडूयात, जे फॉर्म्युलाज आहेत आपण फॉर्म्युलाज बघू आणि क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, आणि एक्झाम मध्ये मग आपल्याला कोणीही काही विचारेल तर आपल्याला येऊन जातं. पण असं नसतं. ठीक आहे, आपल्याला कुठली गोष्ट का होतीये, कशी होते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तरच एक्झाम मध्ये, कारण जर कुठला ट्रिकी क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती पाहिजे की हो, अरे याच्यासाठी असं असं काहीतरी शिकलो होतो, किंवा लॉजिक आपण असा बिल्ड केला होता, राईट. तर हे सगळ्या गोष्टी असतात ज्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर सुरू करूयात आपण हो ना कार्टेशियन प्रॉडक्ट पासून. तर बेसिक इंट्रोडक्शन जसं चॅप्टरचं तुम्ही वाचू शकता की इथे स्टेटमेंट दिलेली आहे की इन मॅथमॅटिक्स वी कम अक्रॉस मेनी रिलेशन्स सच एज नंबर एम इज लेस देन एन. हो ना, तर हे सगळे जे पण छोट्या छोट्या गोष्टी ते आपण बघूया नंतर. मेन जो टॉपिक आहे आपण फर्स्ट तो स्टार्ट करूयात कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ सेट्स मध्ये. ठीक आहे, तर मुलांना तुम्ही इमॅजिन करा की आपल्याकडे दोन, अच्छा एक काम करा, चला आपल्याला सगळ्यांना कपडे आवडत असतील हो ना. मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला आवडत असतील, सगळ्यांकडे छान छान कपडे, वॉर्डरोब असेल हो ना. कोणी सपोज प्रेफर करतात, तर आपण युजली काय घालतो, एक आपल्याकडे असतात बॉटम वेअर हो ना. म्हणजे यामध्ये काय झालं, आपल्याकडे असली जीन्स असली हो ना, एक सपोज पकडा तुमच्याकडे ब्लू जीन्स आहे, मग एक तुमच्याकडे जीन्स आहे ब्लॅक कलरची. ठीक आहे, एक तुमच्याकडे आहे कार्गो पॅन्ट आहे. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे एक सेट झाला, हा झाला बॉटम वेअरचा. आता अजून असतील तुमच्याकडे ऑब्व्हियसली, पण एक्झाम्पल देण्यापुरतं मी फक्त आता इकडे आपल्या कन्सिडरेशन साठी घेतो तीन गोष्टी. ओके, आणि एक झालं आपल्याकडे टॉपवेअर. हो ना, टॉपवेअर म्हणजे काय, आपण जे वरती घालतो. काय गोष्टी घालतो आपण, कोणी कोणी टी शर्ट घालत असेल हो ना, कोणाला टी शर्ट आवडत असेल, टी शर्ट असेल, कोणाकडे प्लेन टी शर्ट असेल. ठीक आहे, किंवा आपण कोणी शर्ट घालू शकतो ना, शर्ट आहे कोणाकडे चेक्सवाला. ठीक आहे, तर आता मला जेव्हा हे कॉम्बिनेशन मध्ये कपडे घालायचे, तर मी काय घालू शकतो, मी ब्लू जीन्स आणि टी शर्ट घालू शकतो, मी ब्लू जीन्स आणि चेक्सचं शर्ट घालू शकतो, राईट. किंवा मी ब्लॅक जीन्स आणि टी शर्ट घालू शकतो, आणि ब्लॅक जीन्स आणि शर्ट घालू शकतो. किंवा अजून काय ऑप्शन आहे माझ्याकडे, की मी कार्गो पॅन्ट्स आणि शर्ट आणि कार्गो पॅन्ट्स आणि टी शर्ट घालू शकतो, राईट. तर किती कॉम्बिनेशन झाले. मी याला जेबी नी रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, बॉटम वेअर एक तर जेबी सोबत मी प्लेन टी शर्ट घातलंय, किंवा मी ब्लू जीन्स सोबत, अच्छा ठीक आहे मी याला ब्लू लिहितो. ठीक आहे, किंवा मी ब्लू जीन्स सोबत मी शर्ट घातलाय, किंवा ब्लॅक जीन्स सोबत टी शर्ट, किंवा ब्लॅक जीन्स सोबत शर्ट, किंवा कार्गो पॅन्ट सोबत मी घातलेलं आहे टी शर्ट, किंवा मी घालू शकतो मी कार्गो पॅन्ट सोबत शर्ट. ठीक आहे, तर हे सगळे काय झाले, हे झाले माझ्याकडे पॉसिबल कॉम्बिनेशन. आता हे जे कॉम्बिनेशन आहेत आपले, की ज्यामध्ये आपण एका गिवन सेट मधले, ठीक आहे, हा एक माझा लेफ्ट साइडचा सेट होता, हा होता माझा राईट साइडचा सेट. बरोबर, तर काय केलं मी,
माझ्याकडे लेफ्ट साइडचे जे सेट्स आहेत त्यातनं मी एक एक फील्ड घेतली, राईट, वन फील्ड घेतली मी वन ऍट अ टाइम, आणि राईट फील्ड सोबत त्याला मॅच केली वन ऍट अ टाइम. त्याच्याने माझ्याकडे एक पेअर आली. ही जी पेअर असते, आपण काय बोललो, याला आपण शिकलो, याला आपण म्हणतो ऑर्डर्ड पेअर. ठीक आहे, तर इकडनं आपल्याला भेटली एक ऑर्डर्ड पेअर. ओके मुलांना, सो आता जेव्हा माझ्याकडे ऑर्डर्ड पेअर आहे, तर हे मी ज्या पद्धतीने फॉर्म केले हो ना, तर सपोज माझ्याकडे जो सेट बॉटम आहे तो माझा सेट बी आहे, जो सेट माझ्याकडे टॉप आहे तो सेट टी आहे. ओके, तर काय केलं मी, दोघांना मल्टिप्लाय केलं, राईट, माझा झाला सेट बी इंटू सेट टी, हो ना. यालाच आपण म्हणतो कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. ओके, क्लिअर आहे. चलो, तर आय होप सगळ्यांना कळले कार्टेशियन प्रोडक्ट काय आहेत, हो ना. इथे जसं तुम्ही 2.2 वाचू शकतात, 1 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन फक्त स्कॅन करून घ्या की त्यांनी पण इथे काय दिलं एक्झाम्पल, हो ना. सिमिलरच आहे, तुम्ही समजून घ्या. मग नंतर आपण बघूयात की त्याची डेफिनेशन काय, हो ना, ऑर्डर्ड पेअर्स वगैरे जसं तुम्हाला मी सांगितलंय वरच्या, पण आपण डेफिनेशन पण समजून घेऊ. जसं टेक्स्टबुक मध्ये बघू शकता, आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलंय की आपल्याकडे एक बॅग आहे, कोट आहे किंवा शर्ट आहे, आणि आपल्याकडे कलर्स आहेत, वेगवेगळे कलर्स मध्ये ती, तर पेअर कशी बनवू शकते ना. आपल्याकडे आपण रेड बॅग किंवा रेड कोट किंवा रेड शर्ट झालं, ब्लू बॅग, ब्लू कोट, ब्लू शर्ट झालं, बरोबर. तर हे झाले तुमचे 6 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट झाले, राईट, 6 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज झाल्या. तर यांना जेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि सोबत ग्रुप करतो, तर हे जे पी कॉमा क्यू आपल्याकडे आलेलं आहे, जिथे जो स्मॉल एलिमेंट पी आहे तो एका सेटला बिलॉंग करतो आणि जो दुसरा एलिमेंट आहे आपला तो दुसऱ्या सेटला बिलॉंग करतो, राईट. सो ह्या गोष्टीला आपण म्हणतो ऑर्डर्ड पेअर. ठीक आहे, तर डेफिनेशन काय दिली आपल्याला ऑर्डर्ड पेअरची, की गिव्हन टू नॉन एम्प्टी सेट्स पी अँड क्यू, द कार्टेशियन प्रोडक्ट पी इंटू क्यू इज द सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर्स ऑफ एलिमेंट्स फ्रॉम पी अँड क्यू. ठीक आहे, डेफिनेशन बघायची आहे तुम्ही. ओके, मी रीड आउट केली तुमच्यासाठी आणि तुम्हाला ती समजून आलीच असेल ना. ठीक आहे, काय म्हणतायत ते, की तुम्हाला 2 नॉन एम्प्टी सेट्स दिलेले आहेत पी आणि क्यू, आणि त्यांचा जो कार्टेशियन प्रॉडक्ट आहे हो ना, पी क्रॉस क्यू, हा आहे तुमचा सेट सगळ्या ऑर्डर्ड पेअर्सचा, जे एलिमेंट्स आहेत तुमचे पी आणि क्यूचे. ठीक आहे, तर पी मध्ये तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते आहेत पी, क्यू ला जे एलिमेंट्स बिलॉंग करतात तुमचे ते आहेत क्यू. ठीक आहे, तर कार्टेशियन प्रोडक्ट काय झालं तुमचं, पी इंटू क्यू इज पी कॉमा क्यू, वेर पी जे आहे ते बिलॉंग्स टू पी आणि क्यू जो आहे तो तुमचा बिलॉंग करतो क्यू ला. तर पी कॉमा क्यू काय झालं तुमचा, हा जो आहे हे आहे तुमचा ऑर्डर्ड पेअर, आणि ह्या ऑर्डर्ड पेअरचा जो सेट आहे, ठीक आहे, सेट ऑफ ऑल सच पेअर्स, हा झाला तुमचा कार्टेशियन प्रॉडक्ट. ओके, तर मी अपेक्षा करतो हा जो टॉपिक आहे, हा जो पॉइंट आहे, हा तुम्हाला व्यवस्थित कळलेला आहे, एकदम क्लिअर. ठीक आहे, तर आता आपण काहीतरी स्पेसिफिक प्रॉपर्टीज बघूयात याचे, हो ना, जे पॉइंट्स आहेत आपल्याला जे लक्षात ठेवायचे ते. ठीक आहे, तर हेडिंग देऊ शकतात. ओके, कार्टेशियन प्रोडक्ट, याच्यामध्ये काय आपल्याकडे आहे पॉइंट्स टू नोट. ओके मुलांना, तर बघा सगळ्यात पहिला पॉइंट काय, जे 2 ऑर्डर्ड पेअर्स आहेत माझे, मी त्यांच्या इक्वॅलिटी बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर काय म्हणणार आहे आपण, 2 ऑर्डर्ड पेअर्स, म्हणून मी आधी स्टेटमेंट लिहितो आणि मग तुम्हाला समजवतो ती वाटलं असतं. ओके, तर स्टेटमेंट अशी आहे, 2 ऑर्डर्ड पेअर्स आर इक्वल इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, याला आपण लिहितो IF. ठीक आहे, इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, चलो, इफ अँड ओनली इफ द corresponding first elements and second elements are equal. ठीक आहे, अर्थ काय, सपोज माझ्याकडे एक सेट आहे ए कॉमा, एक ऑर्डर्ड पेअर आहे ए कॉमा बी, आणि दुसरं ऑर्डर्ड पेअर आहे माझ्याकडे पी आणि क्यू. तर हे ऑर्डर्ड पेअर तेव्हाच इक्वल असेल जेव्हा माझा ए इज इक्वल टू पी आहे आणि बी इज इक्वल टू क्यू आहे. किंवा याला मी हसून काय म्हणू शकतो की जे 2 ऑर्डर्ड पेअर्स आहेत माझे ते आहेत ए कॉमा बी, ए कॉमा बी. जर हा कंडिशन आहे
तरच माझे जे ऑर्डर्ड पेअर आहेत ते इक्वल आहे, राईट. जो फर्स्ट एलिमेंट आहे काय आहे दोघांमध्ये, ए ए. सेकंड एलिमेंट काय दोघांमध्ये, बी बी. तर दोन्ही मला इक्वल पाहिजे, फर्स्ट एलिमेंट सुद्धा आणि सेकंड एलिमेंट सुद्धा. जेव्हा ही कंडिशन असेल की माझं फर्स्ट एलिमेंट आणि सेकंड एलिमेंट जर दोघं एलिमेंट माझे इक्वल असले, सेम असले, तरच जो आहे माझा ऑर्डर्ड पेअर तो इक्वल आहे. ओके, हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट नोट करायचा आहे की माझा ए क्रॉस बी, ठीक आहे, माझं कार्टेशियन प्रॉडक्ट सेट ए ला आधी घेतलाय, कार्टेशियन प्रॉडक्ट बी क्रॉस ए. का, ए कॉमा बी आणि माझ्याकडे एक सेट बी आहे जो आहे माझा 5,6. ठीक आहे, आता ए क्रॉस बी काय होणार आहे मुलांना, माझा ए क्रॉस बी माझा होईल ए कॉमा 5, ए कॉमा 6, बी कॉमा 5 आणि होईल हा माझा बी कॉमा 6. बरोबर आहे. आणि बी क्रॉस बी ए काय होणार आहे माझं कार्टेशियन प्रॉडक्ट, याच्यात एलिमेंट्स काय येतील माझे 5 कॉमा ए, 5 कॉमा बी, 6 कॉमा ए, 6 कॉमा बी. आता तुम्ही मला सांगा, हे जे एलिमेंट्स आहेत हे तुम्हाला सेम दिसतात का कुठल्याही अँगलने, कुठलेही म्हणा, हा याच्यासोबत 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 कशाही सोबत सेम आहेत का, नाही, राईट. कुठलाही ऑर्डर ओके, सॉरी, आय गेस मीटिंग मध्ये बंद पडली, मला लक्ष गेलं नाही. सो हे बघा, मी परत इकडनं सांगतोय तुम्हाला कार्टेशियन प्रोडक्ट्स पासून. ठीक आहे, तर मुलांनो कार्टेशियन प्रोडक्ट्स मध्ये काय की जे पॉइंट्स आहेत आपल्याला ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पहिला पॉइंट काय होता की दोन ऑर्डर्ड पेअर आपले तेव्हाच इक्वल आहेत जर त्यांच्या करस्पॉन्डिंग माझा पहिला आणि दुसरा एलिमेंट दोघं इक्वल असले तर. कळलं काय म्हणालो मी, दोन ऑर्डर्ड पेअर्स माझे फक्त तेव्हा आणि तेव्हाच इक्वल आहेत जेव्हा त्यांचा जो करस्पॉन्डिंग पहिला एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट दोघं सेम आहेत, राईट. तर यासाठी मी काय पॉइंट सांगितला तुम्हाला, यासाठी मी पॉइंट सांगितला की माझ्याकडे ए आणि बी आहे इथे, राईट. ए आणि बी आहे माझ्याकडे इथे, तर आणि एक दुसरा ऑर्डर्ड पेअर आहे माझ्याकडे पी आणि क्यू, राईट. हे दोन ऑर्डर्ड पेअर तेव्हाच इक्वल असेल जेव्हा माझं ए इज इक्वल टू पी आहे आणि माझा बी इज इक्वल टू क्यू आहे. म्हणजेच काय, माझे जे दोन ऑर्डर्ड पेअर्स आहेत ते काय पाहिजेत मला, ए कॉमा बी आणि ए कॉमा बी. ओके, हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट आहे तुमचा की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी इज नॉट इक्वल टू कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ बी अँड ए. ठीक आहे, तर यासाठी मी काय एक्झाम्पल घेतलंय, मी तुम्हाला सांगितलंय की जर आपल्याकडे दोन कार्टेशियन प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे, दोन ऑर्डर्ड पेअर आहेत माझ्याकडे, एक आहे ए ज्याच्यामध्ये माझ्याकडे ए आणि बी सेट आहे आणि दुसरा दोन सेट आहेत माझ्याकडे एक सेट आहे ए जो आहे माझा ए कॉमा बी आणि माझ्याकडे दुसरा सेट आहे बी जो आहे माझा 5,6. ठीक आहे, मी जेव्हा ए आणि बीचं कार्टेशियन प्रॉडक्ट घेईल तर माझ्याकडे एलिमेंट्स काय येतील, पहिला एलिमेंट माझ्याकडे जो असेल तो नेहमी असेल माझा सेट ए चा आणि दुसरा एलिमेंट जो असेल तो नेहमी असेल माझ्याकडे सेट बी चा, राईट. या कंडिशन मध्ये जसं तुम्ही इकडे बघू शकता. आणि जेव्हा मी बी क्रॉस मी जेव्हा बी आणि एचा कार्टेशियन प्रॉडक्ट घेईल, याच्यात काय होणार आहे, यात होईल की माझा जो बी एलिमेंट आहे, राईट, बी सेट आहे, बी सेटचा जो एक एलिमेंट असेल माझा तो माझा फर्स्ट एलिमेंट बनेल. तर इथे मला कुठे काही सिमिलॅरिटी दिसते ऑर्डर्ड पेअर्स मध्ये, नाही दिसत आहे, हो ना. तर हा जो पॉईंट आहे हा लक्षात ठेवायचा आपल्याला की कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ ए आणि बी हा तुमचा सेम नाही आहे कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ बी आणि ए च्या. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. थर्ड पॉइंट आहे की जर मी ए सेट आहे माझ्याकडे, सपोज कुठला तरी ए गिवन सेट आहे माझ्याकडे, जर मी यालाच 3 वेळा स्वतःशी प्रॉडक्ट घेतला याचा, हो ना, ए चा क्रॉस प्रॉडक्ट विथ ए चा क्रॉस प्रॉडक्ट म्हणतोय, कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए चा कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए चा कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए. ठीक आहे, आणि सपोज आपण जस्ट बोलूयात की फॉर अझम्पशन ए कॉमा बी कॉमा सी हे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत माझ्या सेट ए मध्ये आणि एबीसी म्हणजे काय, सिम्पली बिलॉंग करतायत ए ला. तर हा जो टर्म आहे म्हणजे याच्याने माझ्याकडे जे पण आउटपुट येईल
याला मी काय म्हणतो, याला मी म्हणतो ऑर्डर्ड पेअर. ओके, ऑर्डर्ड ट्रिपलेट म्हणतो आपण याला, सॉरी ट्रिपलेट म्हणतो, राईट. जो 2 याची असते त्याला आपण पेअर म्हणतो. 3 येतील याच्यामध्ये, राईट. माझ्याकडे 3 टर्म्स येतील, 3 एलिमेंट्स येतील एका याच्यामध्ये, राईट. तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो ऑर्डर ट्रिपलेट. ठीक आहे मुलांना, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट पॉइंट आहे पॉईंट नंबर 4, की जर ए माझ्याकडे एक आहे, याला मी मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय म्हणजे याचा मी कार्टेशियन प्रॉडक्ट घेतोय एका इन्फायनाइट सेट सोबत, राईट. जे काही इन्फायनाइट सेट सोबत मी कुठल्याही सेटचा, सपोज याच्यात एलिमेंट्स आहेत माझ्याकडे ए कॉमा बी कॉमा सी, त्याचा मी कार्टेशियन प्रॉडक्ट घेतोय इन्फायनाइट सेट सोबत. तर जो माझ्याकडे ऑप्शन येणार आहे, जो आउटपुट येणार आहे माझ्याकडे, तो सुद्धा काय असणार आहे माझा, तोही असेल माझा इन्फायनाइट सेट. म्हणून विचार करून बघा, मी कुठल्याही गोष्टीची जोडी लावतोय इन्फायनाइट गोष्टी सोबत, तर जी माझ्याकडे फायनली जेवढे नंबर ऑफ पेअर्स असतील ते केवढे असतील, इन्फायनाइट असेल, राईट. आणि ह्या कंडिशनला सॅटिस्फाय होण्यासाठी मेन काय माझ्याकडे, की ए जो आहे माझा तो नॉन एम्प्टी पाहिजे, राईट. ए काय असतो, नॉन एम्प्टी. ठीक आहे, हा झालं पॉईंट नंबर 4. नेक्स्ट पॉईंट काय 5 हा आहे, की जर मी ए ला एका 5 सेट सोबत जर कार्टेशियन प्रॉडक्ट घेतलं तर माझ्याकडे जो सेट येईल तो येईल माझ्याकडे 5. सपोज मग मी एन टाइम्स ए आणि बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट घेतलं तर हा माझा सेम असेल, की मी एन टाइम्स ए टू एन टाइम्स बी केलंय. आणि शेवटचा जो पॉइंट आहे माझा 7वा, तो आहे की जर मी 3 वेगवेगळ्या यांचा केला तर सेम आयडेंटिटी फॉलो होईल. हा होईल माझा एन ए एन बी एन टाइम सी. ओके, एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? चलो, तर डेफिनेशन बघितली आपण, रिमार्क्स बघितले हो ना, याच गोष्टी आता आपण चेक केल्या. तर एक्झाम्पल्सचे क्वेश्चन आहेत मुलांना, हे तुम्ही स्वतः नंतर रेफर करून बघू शकतात. ठीक आहे, मग आतासाठी मी माझ्या तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करवतो, मग आपण एक्सरसाइज वरती शिकतो. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 1 तुम्ही घ्या, की सपोज एक्स आहे तुमच्याकडे, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत एक्स वाय झेड, आणि एक आहे एलिमेंट आपल्याकडे पी आहे, ज्यात एलिमेंट्स आहेत पी कॉमा क्यू. आता तुम्हाला 2 सेट फॉर्म करायचे. एक मला सांगायचंय तुम्ही एक्स चा कार्टेशियन प्रॉडक्ट विथ पी, आणि दुसरं सांगायचंय मला पी चा कार्टेशियन प्रॉडक्ट विथ एक्स. ओके, सो काय एलिमेंट्स येणार आहे त्यामध्ये, एक येईल एक्स कॉमा पी, एक येईल एक्स कॉमा क्यू, एक येईल आपल्याकडे वाय कॉमा पी, आपल्याकडे येईल वाय कॉमा क्यू, झेड कॉमा पी आणि झेड कॉमा क्यू. ठीक आहे, आणि पी इंटू एक्स करेन मी, जेव्हा पी चा कार्टेशियन प्रॉडक्ट घेईन मी एक्स सोबत, तर तेव्हा काय येणार आहे माझ्याकडे एलिमेंट्स, तेव्हा माझ्याकडे एलिमेंट्स येतील पी कॉमा एक्स, पी कॉमा वाय, पी कॉमा झेड कॉमा सॉरी आणि क्यू एक्स, क्यू वाय आणि क्यू झेड. ठीक आहे, कळलंय? क्लिअर आहे? समजलं ना सगळ्यांना हे? तर चल नेक्स्ट घेऊयात. मी फक्त बेसिक तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे कळवतोय, म्हणजे जे आपलं बेस आहे, जो फाउंडेशन आहे तुमचा, हो ना, याच्या चर्चा राहून एकदम क्लिअर आणि स्ट्रॉंग होईल. कारण जसं जसं आपण पुढे प्रोग्रेस करू तर तुम्हाला ऍक्च्युली कळेल की हे इम्पॉर्टंट काय. ओके, रिलेशन्स, फंक्शन्स, हे जे टर्म्स आहेत, हे जे टॉपिक्स आहेत ना, हे तुमचं इनफॅक्ट म्हणजे फक्त तुमची 11वी-12वीच नाही, तर जेव्हा तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये सुरू व्हाल, जेव्हा तुम्ही तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये असाल, तर त्याच्याही काही काही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हे टॉपिक दिसतील. ओके, तर जो बेस आहे आपला तो एकदम पक्का पाहिजे, आपला पाया जो असतो आपल्याला तो एकदम मजबूत पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट, जर ए तुमच्याकडे आहे 1,2,3 आणि बी सपोज आहे आपल्याकडे, बी घेऊयात आपण 3,4 आणि सी घेऊयात आपण, सी आहे आपल्याकडे 4,5,6. ठीक आहे, तर तुम्ही मला फाइंड करून द्या ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी. ठीक आहे,
तुमच्याकडे 3 सेट्स आहेत, सेट ए, सेट बी, सेट सी, आणि तुम्हाला फाइंड करायचंय ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी. ठीक आहे, ए आणि बी इंटरसेक्शन सी चं तुम्हाला काय करायचंय, कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचं. ओके, चलो. तर बघा काय येणार आहे. फर्स्ट स्टेप, आपल्याला इंटरसेक्शन फाइंड करता येतं सेट्सचं, येतं ना. तर बी मध्ये एलिमेंट्स काय आहेत माझ्याकडे, 3 आणि 4. सी मध्ये एलिमेंट्स काय आहेत माझ्याकडे, 4,5,6. दोघांचं इंटरसेक्शन काय, बी इंटरसेक्शन सी काय येणार आहे माझं, बी इंटरसेक्शन सी येईल माझं 4. बरोबर. तर आता काय करायला लावलंय मला आता फाइंड करायला लावलंय, मला ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी फाइंड करायचंय. ए काय माझा, ए आहे माझा 1,2,3 आणि बी कॉमा सी काय आहे 4. राईट. तर मी जेव्हा ह्याला सॉल्व्ह करेल तर काय भेटणार आहे मला भेटेल 1,4, भेटेल मला 2,4 आणि 3,4. ठीक आहे, हा झाला तुमचा आन्सर. आता सेम वे मध्ये तुम्ही मला फाइंड करून दाखवा ए इंटू बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. ठीक आहे, ए बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट चा इंटरसेक्शन विथ ए आणि सी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. ठीक आहे, तर यासाठी मुलांना काय करावं लागणार आपल्याला, फर्स्ट स्टेप असेल ए आणि बी फाइंड करायचं, ए चं कार्टेशियन प्रॉडक्ट विथ बी. तर काय येणार आपल्याकडे, येईल 1,3, 1,4, 2,3, 2,4, 3,3 आणि 3,4. हा काय झाला, हा आहे आपला ए आणि बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. बरोबर आहे. आणि दुसरं काय फाइंड करायचं मला, ए आणि सी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. ए आणि सी चं कार्टेशियन प्रॉडक्ट काय येणार आहे, 1,4, 1,5, 1,6, 2,4, 2,5, 2,6 आणि 3,4, 3,5 आणि 3,6. आता दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं मला. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत. तर कुठले कॉमन एलिमेंट्स, 1,4, 2,4 आणि 3,4. ठीक आहे, तर याचं इंटरसेक्शन काय येणार आहे माझं, इंटरसेक्शन येईल 1,4, 2,4 आणि 3,4. ओके, क्लिअर, सोपं आहे, कळलं सगळ्यांना. चलो, आता क्वेश्चन नंबर 3 आपण घेऊयात, की तुम्ही मला ऑर्डर ट्रिपलेट फाइंड करून द्याल. ठीक आहे, ऑर्डर ट्रिपलेट फॉर ए, जिथे ए आहे तुमचं 5,6. ठीक आहे, तर आता मुलांना ऑर्डर ट्रिपलेट मध्ये मी काय करतो, मला सपोज एक गिवन सेट ए आहे. राईट, काय करायचं असतं मला, ए चं कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए चं कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए. राईट, सो म्हणजे चला मी काय लिहू शकतो, 5,6 चं कार्टेशियन प्रॉडक्ट विथ 5,6 चं कार्टेशियन प्रॉडक्ट विथ 5,6. आता यामध्ये काय होणार आहे, माझ्याकडे जो आन्सर येणार आहे त्यामध्ये माझ्याकडे 3 एलिमेंट्स येतील एका सेटमध्ये, आय मीन एका इंडिव्हिज्युअल सेटमध्ये. राईट, तर काय येणार आहे, 5, 5, 5 येईल. राईट, मग 5, 5, 6 येईल, मग 5, 6, 5 येईल, मग 5, 6, 6 येईल. राईट, आणि याच पद्धतीने ही रिपीट होत जाईल. राईट, मग सेम होईल तुमचं 6 साठी, 6, 5, 5, 6, 5, 6, मग 6, 6, 5 आणि 6, 6, 6. ओके, सो काय येतील एलिमेंट्स माझ्याकडे, फर्स्ट येईल 5,5,5, मग येईल माझ्याकडे 5,5,6, मग येईल माझ्याकडे 5,6,5, 5,6,6, मग येईल माझ्याकडे 6,5,5, 6,5,6, 6,6,5 आणि 6,6,6. ठीक आहे, तर आपण इकडे काय नोट केलं मला हे सांगा. माझ्याकडे एका सेट ए मध्ये, ठीक आहे, सेट ए मध्ये जर माझ्याकडे n एलिमेंट्स आहेत, किती एलिमेंट्स आहेत माझ्याकडे सेट ए मध्ये, n एलिमेंट्स आहेत. राईट, तर ऑर्डर ट्रिपलेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, ऑर्डर ट्रिपलेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत हे सांगायचं आहे. ठीक आहे, सो इथे बघा आपल्याकडे सेट ए मध्ये इथे किती एलिमेंट्स होते, 2.
राईट. आणि ऑर्डर ट्रिपलेट मध्ये किती आले आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 8 आले. सो 8 आणि 2 कसं रिलेटेड आहे? 2 ची पॉवर 3. सो 2 काय आहे इकडे? 2 आहे n. सो नंबर ऑफ ऑर्डर ट्रिपलेट्स किती होणार आहे तुमची? n च पॉवर 3. ओके, n क्यूब. जर तुमच्याकडे एक गिवन सेट ए आहे ज्यामध्ये n एलिमेंट्स आहेत, तर जे नंबर ऑफ ऑर्डर्ड एलिमेंट्स होतील तुमचे ते होतील तुमची n ची पॉवर 3. हो ना. नंबर ऑफ ऑर्डर ट्रिपलेट्स जी असतील तुमची ते होईल तुमची n ची पॉवर 3. ओके, चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. हो ना, जेवढे पण पॉइंट समजवले तुम्हाला ते रिवाइज होत असतील याच्यात, माझी अशीच एक्सपेक्टेशन आहे, अशीच अपेक्षा आहे. ओके, चलो नेक्स्ट बघू. सपोज एक कार्टेशियन प्रॉडक्ट आहे माझ्याकडे या फॉर्मचं, ठीक आहे. कार्टेशियन प्रॉडक्ट ए इंटू ए, ठीक आहे. आणि यामध्ये माझ्याकडे 9 एलिमेंट्स आहे, ठीक आहे. हॅज 9 एलिमेंट्स अमंग विच ज्यात आहे माझ्याकडे -1,0 आणि 0,1. तर तुम्हाला करायचंय, तुम्हाला फाइंड करायचंय सेट ए आणि रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ हे, ठीक आहे. सो नोट करा. आता मला काय माहिती आहे की माझं जे एन ए कार्टेशियन प्रॉडक्ट ए आहे ते आहे 9. म्हणजेच काय? एन ए इंटू एन ए इज इक्वल टू 9. आता जेव्हा मी ऑर्डर्ड पेअर बद्दल म्हणतोय, ठीक आहे, माझ्याकडे जर एका सेटमध्ये एन एलिमेंट आहेत आणि जर मी त्याचं कार्टेशियन प्रॉडक्ट करतोय स्वतः सोबतच, तर जे नंबर ऑफ एलिमेंट्स असतील, सपोज जर एका याच्यामध्ये एन आहे, तर जी नंबर ऑफ ऑर्डर्ड पेअर्स असेल ती होते माझी एन स्क्वेअर. तर इथे जर एन स्क्वेअर माझी 9 आहे, तर एन किती झाली? 3. एन किती झाली? माझ्याकडे झाली 3. सो मला इथे त्यांनी 2 ऑर्डर्ड पेअर्स दिले. एक मला दिली -1,0, दुसरी दिली मला 0,1. आता मला काय माहितीये की मी जे ऑर्डर्ड पेअर भेटलेत मला, हे कसले बिलॉंग करतात? एलिमेंट जे आहे ते ऑर्डर्ड पेअर मध्ये हे बिलॉंग करतात माझ्या सेट ए ला, राईट. एलिमेंट्स इन दिस ऑर्डर्ड पेअर बिलॉंग टू सेट ए, बरोबर. तर मला इकडनं काय दिसतं की माझ्या सेट ए मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत? सेट ए मध्ये माझ्याकडे -1 आहे, 0 आहे, 1 आहे, बरोबर. नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले? हे झाले 3, बरोबर. बरोबर ना. चलो, व्हेरी गुड. सो आता मला अजून काय बोललंय? हा तर एकच हाफ झाला क्वेश्चनचा. मला अजून एक पार्ट काय सांगितलं त्यांनी? काय करायचंय मला त्यांना सांगायचंय की ए क्रॉस ए कार्टेशियन प्रॉडक्ट ए मध्ये बाकी एलिमेंट्स कुठले. सो काय करणार मी? सगळे एलिमेंट्स लिहिल, राईट. सो फर्स्ट काय येणार आहे माझं? म्हणजे दिस इंटू दिस. आणि कुठले 2 एलिमेंट्स मला ऑलरेडी माहित आहेत? मला यांचे ऑलरेडी 2 कुठले पेअर माहित आहेत? एक मला माहिती आहे -1,0 आणि दुसरा मला माहिती आहे 0,1. तर याच्या ऐवजी जे बाकीचे एलिमेंट्स आहेत मला ते सांगायचे. तर काय येणार आहे? एक येईल माझ्याकडे -1,-1, एक येईल -1,0 जी ऑलरेडी झाली आहे. मग काय येणार? -1,1. नेक्स्ट 0,-1, अजून काय? 0,0 नाही, अजून काय येणार? 0,1. 0,1 ऑलरेडी झाली आहे. नेक्स्ट 1,-1, अजून 1,0 आणि 1,1. ओके, सो हे झाले तुमचे रिमेनिंग एलिमेंट्स. कसले? रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ ए कार्टेशियन प्रॉडक्ट ए. ओके, सो आय होप हे इथपर्यंतच क्लिअर आहे तुम्हाला, जे पण आपण शिकलोय, जे काही आतापर्यंत तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. सो बाय द डेफिनेशन ऑफ इंटरसेक्शन आणि हे सगळे जे पॉइंट्स आहेत तिथे साईडला टेक्स्टबुक मध्ये, हे तुम्ही बघू शकताय. त्याऐवजी जेवढे पण बाकीचे टॉपिक्स आहेत आपले, आपण ते क्लिअर केलेत, आपण कव्हर केलेले ते. आणि आता आपण जी एक्सरसाइज 2.1 आहे आपली, आपण ती सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो सुरू करूयात एक्सरसाइज 2.1. तर हेडिंग देऊ शकतात तुम्ही. चला मी पण देऊन देतो, हो ना, हेडिंग. एक्सरसाइज 2.1.
ठीक आहे, केवढे क्वेश्चन टोटल? जवळजवळ 10 प्रश्न आहेत. लगेच सॉल्व्ह करूयात आणि एक्सरसाइज जी आहे ती आपण करूयात कम्प्लीट. ओके, रेडी सगळेजण हो ना? तुम्ही तर मुलांना माझं आधी जरी सॉल्व्ह केलं तरी मी सरप्राईज नसणार आहे. ओके, कारण खूप सिम्पल टॉपिक्स आहेत आणि बेसिकली सगळ्यांना यायला पाहिजे. ठीक आहे, एवढं काय असं फारसं काही हे टफ नाही अजिबात. चलो, सो काय दिलेलं आहे आपल्याला? फर्स्ट क्वेश्चन दिलाय, इफ x, 3 plus 1, y minus 2/3 is 5/3 आणि 1/3, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. कळलंय का क्वेश्चन काय आहे तुम्हाला? काय म्हणाले ते? आपल्याला दिलंय की जर आपल्याकडे 2 एलिमेंट्स आहेत, राईट? काय एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? x/3 plus 1 एक दिलेलं आहे आणि दुसरं आपल्याला काय दिलंय? दुसरं आपल्याला दिलंय की y minus 2/3 एक आहे आणि याला यांनी मला डिटेल्स करून दिलेली आहे याच्याशी करस्पॉन्डिंग की हे आहे माझं इक्वल टू 5/3 आणि 1/3. तर मला सांगायचंय की माझी जी व्हॅल्यू आहे एक्स आणि वाय ची ती किती आहे. सो काय करणार आहे मी? डायरेक्ट आहे हे, राईट? फर्स्ट क्वेश्चन काय आहे? x/3 plus 1, y minus 2/3 हे इक्वल असते आपली 5/3, 1/3 ला. आता आपल्याला काय माहिती त्याच्यामध्ये जी मॅचिंग असते इक्वल असण्यासाठी सेटसाठी, तर ह्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम पाहिजे, राईट? सो काय म्हणू शकतो मी की माझं x/3 plus 1 इज इक्वल टू 5/3 आहे, राईट? आणि माझं y minus 2/3 जे आहे ते माझं 1/3 च्या इक्वल आहे. बरोबर? क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? चलो, सो काय करणार आहे? सिम्पली सॉल्व्ह करणार. तर x/3 इज 5/3 minus 1 किती होणार आहे? 5 minus 3/3 which is 2/3. तर x/3 किती आलं तुमचं? 2/3. बरोबर आहे ना? आणि दुसऱ्या साईडला काय येणार आहे माझं? y इज इक्वल टू 1/3 प्लस 2/3. तर हे किती झालं? हे झालं माझं 3/3. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 1 आणि x ची व्हॅल्यू किती आली? 6/3 विच इज 2. तर व्हॅल्यूज काय आल्या आपल्याकडे? x इज 2, y इज 1, किंवा याला मी ऑर्डर्ड पेअरच्या हिशोबाने 2,1 सुद्धा लिहू शकतो. ओके मुलांना, क्लिअर आहे? चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सेकंड क्वेश्चन काय दिलंय? सेकंड क्वेश्चन, इफ द सेट ए हॅज 3 एलिमेंट्स. ओके, जो माझा सेट ए आहे त्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत आणि सेट बी जो आहे माझा त्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते आहेत 3, 4, 5. आता मला विचारलंय की नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी किती असेल? ए आणि बीच्या कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत? ओके, सो आता काय शिकलोय आपण? जेव्हा मॅचिंग होते ईच एलिमेंटची, ईच एलिमेंट एका सेटच्या त्याची मॅचिंग होते ईच एलिमेंट फ्रॉम दुसरी सेट, राईट? सो टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन काय होतील? जर माझ्याकडे ए मध्ये एन एलिमेंट्स आहेत, ए मध्ये किती? एन एलिमेंट्स आहेत आणि बी मध्ये सपोज माझ्याकडे एम एलिमेंट्स आहेत, तर टोटल एलिमेंट्स किती येतील कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये? कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये येतील एम इंटू एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे, सो ए मध्ये किती आहेत माझ्याकडे? एन किती आहे? 3. एम किती आहे माझ्याकडे? 3. 3च तर आहेत ना एलिमेंट्स, 3, 4, 5. सो टोटल एलिमेंट्स किती होतील माझे? 3 इंटू 3 विच इज 9. ओके, सो स्टेटमेंट काय लिहू शकतात तुम्ही की जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत तुमचे इन ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ बी ते आहे 9. ओके मुलांनो, क्लिअर इथपर्यंत समजले व्यवस्थित? ओके, चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय? क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे जी, ज्याची व्हॅल्यू आहे 7,8
व्हॅल्यू नाही, बेसिकली जो सेट आहे त्याच्यात जी एलिमेंट्स आहेत आपले, ठीक आहे. जी दिलंय 7,8 आणि एच दिलेलं आहे आपल्याला 5,4,2. तर आपल्याला काय फाइंड करायचंय? आपल्याला एक फाइंड करायचं आपल्याला जी आणि एचचं कार्टेशियन प्रॉडक्ट, आणि दुसरं फाइंड करायचं आपल्याला एच आणि जीचं कार्टेशियन प्रॉडक्ट, ठीक आहे. तर सगळ्यात आधी हो ना, सर्वप्रथम काय शिकलोय आपण की जे जी आणि एच आहे आणि एच आणि जी हे सेम नसतात. बरोबर, ही बेसिक फंडामेंटल गोष्ट शिकलो आपण हो ना, की माझं जी आणि एचचा जो कार्टेशियन प्रॉडक्ट आहे तो, आणि जो माझं एच आणि जीचं कार्टेशियन प्रॉडक्ट आहे ते सेम नसतं. ओके, चलो. तर काय लिहिणार आहे मी? आधी मी लिहिल जी आणि एच. सो काय येणार जी आणि एच मध्ये? आधी जी चे एलिमेंट्स इंडिव्हिज्युअली एच सोबत जातील. सो फर्स्ट काय होईल? 7,5, नेक्स्ट 7,4, नेक्स्ट 7,2, नेक्स्ट 8,5, अजून 8,4 आणि 8,2. हा झाला माझा जी आणि एचचा कार्टेशियन प्रॉडक्ट. सेकंड काय करायचंय? सेकंड मला फाइंड करायचं एच आणि जीचा कार्टेशियन प्रॉडक्ट. याच्यात काय होणार आहे? सेम मेथड, सेम प्रोसेस, फक्त जी ऑर्डर्ड पेअर बनेल त्यामध्ये जो फर्स्ट एलिमेंट असेल, फर्स्ट एलिमेंट येईल माझा एचचा. तर एच मध्ये माझा फर्स्ट एलिमेंट काय? एच मध्ये माझा फर्स्ट एलिमेंट आहे 5, सो 5,7. मग येईल माझ्याकडे 5,8, मग 4,7, 4,8, 2,7 आणि 2,8. हे काय झालं माझं कार्टेशियन प्रॉडक्ट हो ना, जी एच आणि जी मध्ये, आणि त्यांच्या आतमध्ये जे पण एलिमेंट्स आहेत माझे. आता सिन्स हे जे माझे दोन एलिमेंट्स होते ते माझे नॉन एम्प्टी होते, राईट. तर त्यांच्यात जे एलिमेंट्स असतील ते पण काय येतील? एलिमेंट्स येतील हो ना. सेट आपला नॉन एम्प्टी नाही असू शकत या केसमध्ये. चल मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 4 बघत. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय? चला. सो क्वेश्चन नंबर 4 मला म्हणतोय स्टेट वेदर each of the following statements are true or false. आणि if the statement is false, rewrite the given statement correctly. ठीक आहे. बेसिकली हे सांगायचं तुम्हाला स्टेटमेंट तुमची बरोबर आहे की चुकीची आहे, आणि जर चुकीची आहे तर तुम्हाला त्याला करेक्ट करायचं आहे. ओके, एवढं करू शकतो आपण. बघूयात. पी काय दिलंय? पी दिलंय एम कॉमा एन, आणि क्यू दिलंय तुम्हाला एन कॉमा एम. आणि आता काय म्हणाले की जो तुमचा पी क्रॉस क्यू आहे, ओके, हा जो पी आणि क्यूचा कार्टेशियन प्रॉडक्ट आहे तो तुमचा असेल एम कॉमा एन आणि एन कॉमा एम. चला तुम्हीच सांगा मला मुलांना, हा ट्रू येईल की फॉल्स येईल स्टेटमेंट? ही फॉल्स येईल ना स्टेटमेंट. का? काय शिकलोय आपण की जर माझं सेट पी मध्ये एन एलिमेंट्स आहेत, सेट क्यू मध्ये एम एलिमेंट्स आहेत, तर पी क्रॉस क्यू मध्ये किती एलिमेंट्स असतील? एन इंटू एम, राईट. इथे एन किती आहे? 2, एम किती आहे? 2. सो किती येणार आहे? टोटल यायला पाहिजे 4 एलिमेंट, आणि या त्यांनी आपल्याला किती एलिमेंट्स दिलेत? आपल्याला 2च एलिमेंट दिलेत. सो काय येणार आहे? स्टेटमेंट आपल्याला करेक्ट करून लिहायची आहे. सो करेक्टेड स्टेटमेंट काय येणार आहे आपली? आपली येईल इफ पी इज एम कॉमा एन अँड क्यू इज एन कॉमा एम, देन पी क्यू इज m comma m, m comma n, n comma m and n comma n. ठीक है, करेक्ट. चलो शाबाश. नेक्स्ट अप काय दिले? स्टेटमेंट नंबर 2. स्टेटमेंट नंबर 2 म्हणालेत मला की ए आणि बी हे माझे नॉन एम्प्टी सेट्स आहेत. ठीक आहे, ए आणि बी काय माझे नॉन एम्प्टी सेट्स, म्हणजे दोघांमध्ये काही ना काही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर ए क्रॉस बी, ए आणि बीचा जो कार्टेशियन प्रॉडक्ट आहे माझा, हा माझा काय? हा माझा आहे नॉन एम्प्टी सेट. कसला? ऑफ ऑर्डर्ड पेअर्स एक्स कॉमा वाय. ऑफ ऑर्डर्ड पेअर्स एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स जो आहे तो माझा ए ला बिलॉंग करतो आणि वाय जो आहे तो माझा बी ला बिलॉंग करतो. ओके. सो काय वाटते ही स्टेटमेंट आपल्याला? राईट वाटते, रॉंग वाटते? हो ना.
ए कॉमा बी माझे नॉन एम्प्टी सेट्स आहेत, तर ए आणि बी चा कार्टेशियन प्रॉडक्ट तो पण नॉन एम्प्टी सेट्सच राहील. आणि नॉन एम्प्टी सेट्स मध्ये जे माझे ऑर्डर्ड पेअर्स असतील ते कसल्या फॉर्म मध्ये राहतील, ए चे सगळे एलिमेंट्स आणि बी चे सगळे एलिमेंट्स, राईट. तर ए चे एलिमेंट्स काय आहेत माझ्याकडे, एक्स आहेत, बी चे एलिमेंट्स वाय आहेत. सो ऑर्डर्ड पेअर काय बनणार आहे माझी, एक्स कॉमा वाय, राईट. सो स्टेटमेंट काय तुमची, ट्रू. ओके, चलो थर्ड स्टेटमेंट मुलांना. थर्ड स्टेटमेंट बघूया काय. ए दिलंय आपल्याला 1,2, बी दिलंय 3,4. तर ए आणि कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ बी इंटरसेक्शन 5 इज 5. ओके, सो ए जो आहे आपल्या इकडे तो त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1,2, बी मध्ये एलिमेंट्स आहेत 3,4. आणि पुढे काय विचारलं आपल्याला की ए कार्टेशियन प्रोडक्ट बी इंटरसेक्शन 5 इज 5. ठीक आहे, आता मुलांना मला हे सांगा, बी चं इंटरसेक्शन विथ 5 काय आहे. बी आपला नॉन एम्प्टी सेट आहे, राईट. बी मध्ये एलिमेंट्स आहे 3,4. सेट 5 म्हणजे काय, नल सेट आहे. पॉइंट काय शिकलो होतो आपण की कुठल्याही सेटचा जर मी इंटरसेक्शन घेतला 5 सोबत, बेसिक पॉइंट हा आपल्याला माहिती आहे ना, सेट्स पण पॉइंट आहे हा. किंवा जर मी याचं कार्टेशियन प्रोडक्ट घेतलं, ओके चला दोन्ही पॉइंट्स आहेत, दोन्ही बघूयात आपण, राईट. फर्स्ट पॉइंट काय बघितलेलं आपण की जर माझा ए इंटरसेक्शन घेतला मी 5 सोबत तर मला काय भेटणार आहे 5. हा पॉइंट कुठून आपल्याला लक्षात पाहिजे, हा आपल्याला लक्षात पाहिजे सेट्स मधनं, हो ना, तो चॅप्टर 1 आपण शिकलोय त्यातून. आणि सेकंड पॉइंट काय, मग आता एचं मी जेव्हा कार्टेशियन प्रोडक्ट करेल 5 सोबत तर हे काय असणार आहे 5 असणार आहे. हा पॉइंट आता आपण जस्ट बघितलेला वरती, हो ना, थोड्या वेळ आधीच. लक्षात आहे ना सगळ्यांना हा पॉइंट. सो ही स्टेटमेंट पण काय झाली तुमची, ट्रू झाली. ओके, तर हेच विचारलं होतं बेसिकली आपल्याला. चलो व्हेरी गुड. सो नेक्स्ट अप काय आपलं क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आपल्याला, ए दिलंय -1,1 आणि आपल्याला बोललेत की फाइंड करा ए ए ए. म्हणजे काय, बेसिकली तुम्हाला सांगितलंय की तुम्ही त्यांना ऑर्डर ट्रिपलेट फाइंड करून द्या. आपण याचा आधी एक सेम क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, हो ना. आपण बघितलं होतं की ऑर्डर ट्रिपलेट कसं होणार आहे. आता किती येणार आहे टर्म्स याच्यामध्ये, तुमच्याकडे येतील 2 into 2 into 2, राईट. एन किती आहे 2, एन चं पॉवर क्यूब होईल, किती टर्म्स यायला पाहिजे, टोटल येतील 8. तो काय येणार आहे -1,1 इंटू -1,1 इंटू -1,1 कर्ली ब्रॅकेट, सॉरी माय बॅड, कारण हे अजून आपलं पेअर नाही. ओके, सो काय येणार आहे ऑर्डर ट्रिपलेट मध्ये, एक माझ्याकडे -1 -1 -1 कॉमा -1 -1 1, मग येईल माझ्याकडे -1 1 -1 अजून -1 1 1 अजून एक येईल मग 1 -1 -1, मग येईल 1 -1 1, अजून येईल 1 1 -1 आणि येईल माझ्याकडे 1 1 1. ओके, हे झालं माझं ऑर्डर ट्रिपलेट. ऑर्डर ट्रिपलेट किंवा ए चा कार्टेशियन प्रोडक्ट विथ ए चा कार्टेशियन प्रोडक्ट विथ ए. ओके, क्लिअर आहे, इझी क्वेश्चन, हो ना, काहीच रॉकेट सायन्स नाही, एकदम सोपे सोपे प्रश्न मुलांना हे. ओके, चलो नेक्स्ट अप काय दिलंय, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 6 मध्ये, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला बोललेत की ए क्रॉस बी जो आहे तुमचा, ए आणि बीचा जो कार्टेशियन प्रोडक्ट आहे, ए आणि बीचा जो कार्टेशियन प्रोडक्ट आहे तुम्हाला दिलाय, काय दिलाय, ए कॉमा एक्स दिलाय, ए कॉमा वाय दिलाय, बी कॉमा एक्स दिलाय आणि बी कॉमा वाय दिलाय. आणि आता तुम्हाला काय बोललंय की तुम्हाला सांगायचंय की ए आणि बी जो सेट आहे तो काय. तर आपल्याला काय माहिती की जर माझ्याकडे एक ऑर्डर्ड पेअर आहे एक्स कॉमा वाय, जो आहे माझा एका कार्टेशियन प्रोडक्टचा ए क्रॉस बी चा, तर जो एलिमेंट एक्स आहे हा कशाला बिलॉंग करतो, एक्स माझा ए ला बिलॉंग करतो, आणि जो वाय आहे माझा, वाय कशाला बिलॉंग करतो, वाय माझा बिलॉंग करतो बी ला. बरोबर आहे, करेक्ट आहे की नाही मुलांना, करेक्ट आहे ना, ही गोष्ट आपण शिकलोय, राईट.
जर माझ्याकडे कार्टेशियन प्रॉडक्ट आहे कुठल्याही दोन सेट्सचा, तर जी ऑर्डर्ड पेअर आहे माझ्याकडे, ऑर्डर्ड पेअर काय बेसिसवर फॉर्म होते की जो फर्स्ट एलिमेंट आहे तो आहे माझा फर्स्ट सेट मधनं आणि सेकंड एलिमेंट जो आहे तो आहे माझा सेकंड एलिमेंट मधनं. ओके, सो इथे मला काय काय दिलंय, मला a कॉमा एक्स दिलाय, मला a कॉमा वाय दिलाय, मला b कॉमा एक्स दिलाय आणि मला b कॉमा वाय दिलाय. तर मी इकडे काय काय बघतोय, जे फर्स्ट एलिमेंट्स आहेत माझ्याकडे ते काय आहेत, a कॉमा बी आहेत, a आणि b आहेत ना माझ्याकडे, आणि सेकंड एलिमेंट्स काय आहेत माझे, एक्स वाय म्हणजे काय एक्स कॉमा वाय, बरोबर. सो स्टेटमेंट काय शिकलो तो आपण, की जर माझ्याकडे पी कॉमा क्यू आहे तर पी जो असतो बिलॉंग्स टू पी आणि स्मॉल क्यू बिलॉंग्स टू क्यू, राईट. तर इकडनं मला काय भेटलं की सेट ए जो आहे, ए मध्ये एलिमेंट्स काय आहेत माझ्याकडे, ए कॉमा बी, आणि बी मध्ये काय एलिमेंट्स आहेत माझ्याकडे, बी मध्ये एलिमेंट्स आहेत माझ्याकडे एक्स कॉमा वाय. क्लिअर आहे, कळलं काय केलं आपण. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. काय म्हणतात 7 मध्ये, 3 सेट्स दिलेत आपल्याला, 4 सेट्स दिले, ए बी सी डी. ए दिलाय 1,2, बी दिलाय 1,2,3,4, सी दिलेला आहे आपल्याला 5,6 आणि डी दिलाय 5,6,7,8. ओके, आता दोन गोष्टी व्हेरीफाय करायला लावल्या. फर्स्ट, ए इंटू बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए कार्टेशियन प्रोडक्ट बी इंटरसेक्शन ए कार्टेशियन प्रोडक्ट सी. आणि दुसरं विचारलंय आपल्याला की ए आणि सी चं कार्टेशियन प्रोडक्ट हा आहे तुमचा सबसेट ऑफ बी डी. ठीक आहे, सो विचार करायचा आपण आता. फर्स्ट क्वेश्चन साठी काय करणार आहे मी, पहिले LHS करेल, राईट. LHS करूयात आधी आपण. काय म्हणालेत, ए कार्टेशियन प्रोडक्ट बी इंटरसेक्शन सी. तर फर्स्ट स्टेप काय, मला बी इंटरसेक्शन सी फाइंड करायचंय. बी इंटरसेक्शन सी काय येणार आहे, माझ्याकडे एलिमेंट्स आहेत का काही, 1 2 3 4. सी मध्ये आहे 1 2 3 4 नाहीये. इंटरसेक्शन काय झालं याचा, हा झाला 5. सो ए चा कार्टेशियन प्रोडक्ट विथ 5 काय येणार आहे, 5. ही झाली माझी LHS. आता RHS काय मिळालं मला, ए कार्टेशियन प्रोडक्ट बी. तर मला काय करावं लागणार आहे, मला ए आणि बी चा जो कार्टेशियन प्रोडक्ट आहे तो लिहावा लागेल. तर काय येणार माझ्याकडे 1,1 1,2 1,3 1,4 2,1 2,2 2,3 आणि 2,4. हा काय झाला माझा, हा झाला माझा ए क्रॉस बी. आणि सेकंड काय करायचं मला पाहिजे, ए क्रॉस सी. मी ए आणि सी चा कार्टेशियन प्रोडक्ट काय येणार आहे, 1,5 1,6 2,5 आणि 2,6. आता मला हे सांगा, दोघांमध्ये इंटरसेक्शन एलिमेंट्स काही आहेत का, याच्यामध्ये कुठले एलिमेंट जे आहे इंटरसेक्शन काही याच्यामध्ये नाही. तर काय, हा पण काय येणार आहे, 5 येणार आहे, हो ना. ए चं कार्टेशियन प्रोडक्ट विथ बी चं इंटरसेक्शन ए चं कार्टेशियन प्रोडक्ट विथ सी हा येणार आहे 5. तर माझं LHS काय झालं, इक्वल टू RHS झालं, हो ना. दोघं काय माझे 5. तर मग मी काय म्हणू शकतो, हेन्स व्हेरीफाईड, हो ना. जे पण क्वेश्चन सांगितलंय त्यांनी किंवा जे पण आन्सर सांगितलंय तो त्यांचा राईट आहे, किंवा ना हे जे आहे दोघं सेम आहेत. आता सेकंड पार्ट मध्ये काय सांगितलंय मला, त्यांना पाहिजे की ए चा कार्टेशियन प्रोडक्ट विथ सी हा माझा सबसेट आहे बी आणि डी च्या कार्टेशियन प्रोडक्टचा. ओके, सो सबसेट म्हणजे काय येणार इकडे, की माझ्याकडे बी क्रॉस डी मध्ये जे एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, आणि ए क्रॉस सी मध्ये जे एलिमेंट्स आहेत, तर ए आणि सी चे जे एलिमेंट्स आहेत ऑल ऑफ देम आर प्रेझेंट इन बी आणि डी, हो ना. यातले जेवढे पण सगळे एलिमेंट्स आहेत तुमचे ए आणि सी च्या कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये, हे सगळे तुमचे बिलॉंग करतात बी आणि डी ला. ऑल ऑफ देम बिलॉंग टू बी डी. तर बस हीच गोष्ट फाइंड करायची आपल्याला, राईट. आपण लिहिणार आहोत बी क्रॉस डी आधी. बी क्रॉस डी मध्ये काय काय आपल्याकडे, 1,5
1,6, 1,7, 1,8, 2,5, 2,6, 2,7, 2,8, अजून 3,5, 3,6, 3,7, 3,8 आणि 4,5, 4,6, 4,7, 4,8. हे झालं आपलं बी आणि डी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. आता अजून काय घ्यायचं आपल्याला, घ्यायचं ए आणि सी चं कार्टेशियन प्रॉडक्ट. काय येणार आहे? 1,5, 1,6, 2,5, 2,6. आता नोट करा, ए क्रॉस सी चं इंडिव्हिज्युअल एक एक एलिमेंट मला पाहिजे अवेलेबल बी आणि डी मध्ये. सगळ्यात आधी 1,5, 1,5 आहे माझ्याकडे, येस आहे. नेक्स्ट काय? 1,6, 1,6 आहे माझ्याकडे, आहे. 2,5, 2,5 आहे. 2,6, 2,6 आहे माझ्याकडे, आहे. सो काय ऑब्झर्व केलं मी, की जे माझे ए क्रॉस सी चे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते सगळे कशात प्रेझेंट आहेत? माझे बी आणि डी च्या कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये प्रेझेंट आहेत. तर मी काय म्हणू शकतो की ए क्रॉस सी, ए कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ सी हा माझा सबसेट आहे बी कार्टेशियन प्रॉडक्ट डी चा. ओके, हे झालं तुमचं व्हेरीफाय. चलो, व्हेरी गुड. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. काय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ए दिलाय आपल्याला 1,2, बी दिलाय आपल्याला 3,4. आता विचारले की तुम्हाला ए क्रॉस बी लिहायचंय आणि सांगायचंय की याचे केवढे सबसेट्स असतील. ठीक आहे, हाऊ मेनी सबसेट्स विल ए इंटू बी हॅव, आणि त्यांना लिस्ट करायचं. ओके, चलो. तर आपल्याला जेव्हा ए आणि बी दिलंय तर मी ए आणि बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट काढू शकतो, राईट. ए आणि बी चं कार्टेशियन प्रॉडक्ट काय असेल माझं? 1, 3, 1, 4, 2, 3, 2, 4, राईट. हे झालं माझं ए क्रॉस बी. आता मला नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत माझ्याकडे? नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत माझ्याकडे 4. ओके, आपल्याला आता काय माहिती आहे, एक पॉइंट जो आपण सेट्स मध्ये शिकलो होतो, जर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे, की इफ सी हा माझा सेट आहे, ठीक आहे, ज्यामध्ये जो नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत माझ्या सी मध्ये ते जर एम आहे, तर माझे नंबर ऑफ एलिमेंट्स त्याचे सबसेट जे असतील, ठीक आहे, याला मी काय म्हणू शकतो? एन इंटू पी ऑफ सी. हा किती असतो माझा? हा असतो माझा 2 ची पॉवर एम. तर इथे एम किती आहे माझ्याकडे? एम माझ्याकडे आहे 4. सो 2 ची पॉवर 4 किती झाले? 16 सबसेट. कळले काय म्हणालो मी? माझा जो सेट आहे ए क्रॉस बी याच्यामध्ये आहे टोटल 16 सबसेट. आता हे सबसेट जर मला लिहायचे आहेत, म्हणून मला लिस्ट करायला लावलेत, राईट. पहिला काय येणार आहे? पहिला येईल 5, दुसरा काय येईल माझा 1,3 येईल. ठीक आहे, लिहिणं थोडं अवघड आहे, बट आपल्याला आता लिहावा तर लागेल तो. एक येईल 1,3, सगळे इंडिव्हिज्युअली एलिमेंट्स येतील एक एकदा. 1,4 येईल, मग 2,3 येईल, मग येईल आपल्याकडे 2,4. बरोबर. आता एक एकच्या पेअर मध्ये येतील ते 1,3 आणि 1,4, किंवा मी लिहू शकतो 1,3 आणि 2,3, आणि मी याला अजून लिहू शकतो 1,3 आणि 2,4, राईट. अजून काय येणार आहे सेम वे मध्ये? 1,4 सोबत येईल 2,3, बरोबर. 1,4 सोबत येईल माझं 2,4, आणि अजून काय माझ्याकडे येईल 2,3 सोबत माझ्याकडे येईल 2,4. ओके, आणि अजून काय येतील? आता 3 एलिमेंट्स येतील, राईट. 1,3, 1,4, 2,3, मग येईल माझ्याकडे 1,3, 1,4, 2,4, अजून काय माझ्याकडे 1,3, 2,3 आणि 2,4, अजून एक येईल माझ्याकडे 1,4, 2,3, 2,4, आणि एक येईल ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहे 1,3,
1,4, 2,3 आणि 2,4. ठीक आहे, तर काउंट करा मुलांनो, केवढे झाले टोटल सेट्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 झाले. 16 सबसेट्स जसं बोललो होतो मी, बरोबर आहे ना. चलो, व्हेरी गुड. सो क्वेश्चन नंबर 8 पण जी आहे आपली ती झाली आहे सॉल्व्ह. आता उरलेत क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. सो मला वाटतं आता आपलं फक्त क्वेश्चन नंबर, अच्छा नाही चला सोडा, आपण एक काम करू, आपण जो सेशन आहे आपला आजचा तो इथे सेंड करूयात. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो तुम्ही स्वतःहून एकदा ट्राय करा. ठीक आहे, आणि हे जे क्वेश्चन आहेत 9 आणि 10 हे आपण डिस्कस करूयात नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, चांगले क्वेश्चन आहेत, तुम्हाला मजा येईल सॉल्व्ह करायला. ओके, सो ऑल द बेस्ट. आपण भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये आपलं जेव्हा पण असेल ह्या टॉपिक वरती, आणि त्यामध्ये आपण जे 9 आणि 10 आहे क्वेश्चन नंबर ते डिस्कस करू. मग आपण रिलेशन्स काय असतात ते बघूयात व्यवस्थित. होणार रिलेशन्स मध्ये डोमेन झालं, कोडोमेन झालं, किंवा रिलेशन्सला आपण काय पद्धतीने रिप्रेझेंट करतो ते बघूयात. मग जी एक्सरसाइज आहे त्याच्यावरची आपण ती एक्सरसाइज सॉल्व्ह करू, आणि आपण बघूयात की फंक्शन्स पण काय असतात, त्यांना कसं आपण दाखवतो. जे वेगवेगळे प्रकारचे फंक्शन आहेत आपल्या, आयडेंटिटी, कॉन्स्टंट, पॉलिनॉमियल, हो ना, रॅशनल फंक्शन, सगळे जेवढे पण आहेत, मॉड्युलसचा फंक्शन झाला तुमचा, सिग्नम फंक्शन झाला, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन झाला, ते बघूयात. आणि अल्जेब्रा ऑफ रिअल नंबर्स, रिअल फंक्शन, हे सगळं बघूयात आपण. आणि जी फायनल एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करू. ओके, सो दॅट्स इट. आजचं सेशन आपलं आपण तो इकडे स्टॉप करूयात आणि भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. चलो मुलांना, थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल.